हाय हॅलो नमस्ते, मी मोनिका. वेलकम टू स्वाद फूड लॅब. या कडक उन्हाळ्याला बाय बाय म्हणण्यासाठी मी आज बनवत आहे थंड थंड सुपर क्रीमी मलाई कुल्फी, ज्यामध्ये मावा घातला नाहीये, कॉर्नफ्लॉवर नाहीये, कस्टर्ड पावडर नाहीये आणि मेन म्हणजे कोणत्याही प्रकारची क्रीमही वापरलेली नाहीये. आणि हे इतके छान बनलेत, एकदम मस्त टेक्स्चर आलेलं आहे. कुल्फीची ही रेसिपी पण खूप सोपी आहे आणि सुट्ट्यांमध्ये जर मुलं घरी असतील आणि अशी कुल्फी बनवली तर त्यांना ती नक्कीच खायला आवडेल. यामध्ये जास्त काही तामझाम नाहीये. रेसिपी शिकायची असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ रिलेटेड छान कमेंट द्या, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग बघूया एकदम दाणेदार रवाळ अशी कुल्फी कशी बनवायची ती. तर मी इथे एका मोठ्या कढईमध्ये, जाड तळाच्या कढईमध्ये 1 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. शक्यतो म्हशीचं दूध आपण घ्यायचं आहे, म्हणजे फुल फॅट मिल्क आपण याच्यात वापरणार आहोत, ज्यामुळे कुल्फी पण छान होतात आणि जास्त प्रमाणामध्ये तयार होतात. जाड तळाची आणि पसरट कढई घेतली म्हणजे दूध पटकन आटलं जातं आणि जास्त वेळ पण लागत नाही. दुधाला आता छान उकळी आलेली आहे. आता हे दूध जवळपास अर्धा लिटर होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. तुम्ही जर गॅस समोर उभं राहून दूध सतत ढवळत राहणार असाल तर गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवू शकता, नाहीतर स्लो फ्लेम गॅसवरती दर 2 मिनिटांनी दूध आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि कढईच्या साईड्स पण आपल्याला क्लीन करत राहायचे आहेत. आता जोपर्यंत दूध आटून होतंय तोपर्यंत मी इथे काजू बदामाची पावडर बनवून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण ठरवू शकता. मी थोडंसं जाडसर असं टेक्स्चर त्याचं ठेवलेलं आहे. जवळपास 12 ते 15 मिनिटांनी हे 50% दूध आटून झालेलं आहे. मी हे दूध कंटिन्युअसली ढवळून घेत होते आणि साईडला जी मलाई चिकटलेली आहे कढईला ती पण कंटिन्युअसली क्लीन करून घेत होते. दूध जेव्हा या कन्सिस्टन्सीला येतं तेव्हा आपण याच्यामध्ये 1/3 कप एवढी साखर घालायची आहे. लक्षात ठेवा, दूध आपण 1 लिटर जरी घेतलं असेल तरी ते आटवून आता 50% एवढं झालेलं आहे, म्हणजे अर्धा लिटर झालेलं आहे. त्यामुळे साखर आपण बेतानीच घालायची आहे. 5-1 मिनिटांनी साखर छान त्याच्यामध्ये विरघळून थोडं दूध घट्ट झाल्यावरती आपण 1/4 कप एवढी काजू बदामाची पावडर यामध्ये घालून परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. 2 मिनिटासाठी त्याला शिजून घेणार आहे. आणि साईडच्या कडा आपल्याला अधूनमधून सतत क्लीन करत राहायचे आहेत. आता तुमच्या लक्षात येत असेल दूध इथे एकदम थिक झालेलं आहे. या स्टेजला आपण यामध्ये थोडी वेलची पूड घालूया. वेलची पूड घालणं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर नाही घातली तरी चालणार आहे. तर आता आपण 1 पिस्ता यामध्ये किसून टाकूया. यामुळे एक कलर खूप छान येतो कुल्फीला. आणि गॅस आपण बंद करून घेणार आहोत. हे कुल्फीचं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आता ते मोल्डमध्ये भरायचं आहे. तर इथे माझ्याकडे काही मोल्ड्स अवेलेबल आहेत. हे तुम्हाला डीमार्टमध्ये मिळू शकतात किंवा तुम्हाला ऑनलाईनही मिळू शकतात. जर मोल्ड्स तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही छोटा ग्लास किंवा अशा प्रकारच्या मटक्यामध्ये सुद्धा कुल्फी जमवू शकता. तर मी इथे छोट्या ग्लासमध्ये कुल्फी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवते. तर हे मिश्रण आपण ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आणि इथे माझ्याकडे कॅडबरीचा एक रॅपिंग पेपर आहे. त्याला मी मधून थोडासा होल करून घेते आणि एक कांडी त्यामध्ये रोवून घ्यायची आणि साईडनी त्याला रबर लावून फिक्स करून टाकायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये बर्फाचे काही क्रिस्टल तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यायची आपल्याला. आता आपण मटक्यामध्ये कुल्फी भरून घेऊयात आणि मटक्याचं झाकण लावून देऊयात. अशाच पद्धतीने आपण 1 बाय 1 मोल्ड्समध्ये सुद्धा कुल्फीचं मिश्रण भरून घेऊयात. तर अशा पद्धतीने माझ्याकडे जवळपास 1 लिटर दुधामध्ये 5 कुल्फी तयार झालेल्या आहेत. आता आपण याला डीप फ्रीझरमध्ये, म्हणजे जिथे आपण बर्फ जमवतो अशा ठिकाणी आपल्याला ह्या कुल्फी सेट करण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत. तर कमीत कमी आपल्याला 8 ते 10 तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे. ओव्हरनाईट सुद्धा तुम्ही करू शकता. तर मी इथे नेक्स्ट डे तुम्हाला कुल्फी ओपन करून दाखवते. तर यासाठी आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं असं पाणी एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि तो ग्लास कुल्फीचा ह्याच्यामध्ये आपण फिरवून घ्यायचा आहे बाजूनी, जेणेकरून ह्या कडा याच्या ज्या आहेत त्या सुटतील आणि कुल्फी सहजरित्या बाहेर येईल. तर अशी छान आपली कुल्फी इथे तयार झालेली आहे.
आता याला सजावटीसाठी थोडा अजून पिस्ता वरतून किसून टाकायचा आहे. आता आपण मटक्यातली कुल्फी बघूयात. ही पण एकदम प्रॉपर टेक्स्चर आलेलं आहे. खूप छान बनली आहे कुल्फी. पण आता मोल्ड्स मधल्या कशा बनल्यात ते बघूयात. एक नंबर. इथे पण खूप छान तयार झालेले आहेत. ह्याला पण आपण थोडं पिस्ता गार्निश करूयात. तर अशा पद्धतीने आपल्या कुल्फी रेडी झालेल्या आहेत. ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये होते. तर तुम्ही पण ही कुल्फी करून बघा आणि तुमच्याही काही कुल्फी रिलेटेड आठवणी असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मला या कमेंट्स वाचायला खूप आवडतं. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.